तर राज्यातल्या 29 पालिका निवडणुकांसाठी काल दिवसभर अत्यंत उत्साहात मतदान झालं। काही पालिकांमध्ये थोडासा निरुत्साह देखील दिसला, पण अनेक वर्षांनंतर होत असलेल्या या पालिका निवडणुकांसाठीच्या मतदानासाठीचा यंदाचा मतदानाचा टक्का हा काही अंशी घसरल्याचं पाहायला मिळालेलं आहे। आणि कोणकोणत्या पालिकांमध्ये नेमकं किती किती टक्के मतदान झालं, आपण या सगळ्याचा आता पुन्हा एकदा आढावा घेऊया। जाऊया सुरुवात आधी मुंबई पालिकेच्या मतदानाच्या टक्केवारीकडे। अंदाजे 53 ते 55% इतकं मतदान मुंबई पालिका निवडणुकीसाठी झाल्याचं समजतंय। हाच मतदानाचा टक्का ठाण्यामध्ये 55.59% इतका होता। पुढची पालिका कुठली बघूया। मुंबई आणि ठाण्यानंतर उल्हासनगरमध्ये 52.10% मतदान झालं, तर भिवंडी निजामपूर पालिकेसाठी 38.21% इतकं मतदान झालं। पुढची पालिका कुठली बघूया। पनवेल 44.4%, नाशिक 56.67% इतकं मतदान झालेलं आहे। ही आकडेवारी आपण मगाशी सुद्धा बघितली आणि या आकडेवारीमध्ये काहीसा बदल देखील आहे। त्यामुळे आपण पुढे न जाता ही आकडेवारी जी आहे ती अपडेट कशी होईल याचा आढावा घेऊया। आपण सातत्यानं मतदानासंदर्भात काय नेमकं काल घडलं याचा आढावा तर घेतलाच। आज सुद्धा आपण मतदानाची टक्केवारी नेमकी किती आहे या संदर्भात बोलतो आहोत, आपल्या प्रतिनिधींकडून या संदर्भातली माहिती जाणून घेतो आहोत। पण सातत्यानं ज्याबद्दल आज आपल्याला दिवसभर जाणून घ्यायचं आहे ती म्हणजे मतमोजणी आहे, निकाल आहेत। आणि ही मतमोजणी, हे निकाल आज नेमके काय लागणार आहेत याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे। आपण 29 पालिका निवडणुकांच्या अनुषंगानं मतमोजणी नेमकी कशी होणार आहे याचा ढोबळमानानं आढावा घेतला। कशा पद्धतीचं नियोजन आहे हे आपण पाहिलं। एकूण किती मतमोजणी केंद्र आहेत प्रत्येक पालिका क्षेत्रामध्ये, कशा पद्धतीचं नियोजन केलं गेलेलं आहे ते सुद्धा आपण पाहिलं। पण ज्यावेळेला काल मतदान पार पडलं, मतदानानंतर लागलीच काही पालिका क्षेत्रांमध्ये काही उमेदवारांकडनं अतिउत्साहात बॅनरबाजी करण्यात आली। काही ठिकाणी गुलाल उधळला गेला। पुण्यामध्ये खास करून निकालाआधीच गणेश बिडकर यांचे थेट बॅनरच लागल्याचं दिसतंय। बॅनरवर महापौर साहेब असाच उल्लेख करण्यात आलेला आहे। नगरसेवकपदी निवड झाली अशा आशयाचे हे बॅनर पुण्यामध्ये लागलेले आहेत गणेश बिडकर यांच्या नावानं। गणेश बिडकर हे भाजपचे पुण्याचे निवडणूक प्रमुख देखील आहेत आणि ते निवडणुकीसाठी उमेदवार देखील आहेत। त्यामुळे गणेश बिडकर यांच्या प्रभागामध्ये नेमका काय निकाल लागतो, त्यांच्या वॉर्डमध्ये नेमका काय निकाल लागतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण ते आधीच निवडून आल्याचेच बॅनर थेट पुण्यामध्ये गणेश बिडकर यांच्या अभिनंदनाचे लागलेले आहेत आणि त्या बॅनरमध्ये त्यांचा थेट महापौर साहेब असाच उल्लेख करण्यात आलाय। बॅनर आपण पाहतो स्क्रीनवर सध्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।